नमस्कार मित्रांनो, कृषी विभागामार्फत जे बॅटरीचं आपल्याला फवारणी संच फवारणी यंत्र मिळत आहे, त्यासाठी आपण कशा पद्धतीनं अर्ज करायचा आहे ऑनलाईन, ते आज आपण महा-डी-बी-टीवर लॉग इन करून बघूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपल्या महा-डी-बी-टी फॉर्मरवर जाऊन लॉग इन करायचं आहे मित्रांनो. आणि आपल्याला पहिलीच वेबसाईट दिसेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची महा-डी-बी-टी फॉर्मर लॉग इन. यावर क्लिक करून मित्रांनो, आपल्याला आपला जो वापरकर्ता आय डी आपण केलेला आहे ते याचं आपण लॉग इन करायची. किंवा जर आपण याआधी वापरकर्ता आय डी बनवलेली नसेल तर आपण आधार क्रमांकावर लॉग इन करू शकतो किंवा आपण नवीन अर्जदार नोंदणी करू शकतो. तर मित्रांनो, मी याआधीच माझा वापरकर्ता आय डी तयार करून ठेवला आहे. तर मी वापरकर्ता आय डीवर इथे वापरकर्ता आय डीवर जाईल आणि माझंवालं मी पासवर्ड आय डी सेव्ह केलेला आहे गुगलवर. तर मी येथे टाईप करेल कॅप्चा आणि इथे लॉग इन करणार मित्रांनो. आणि तर अर्ज करावर आपण क्लिक करूया. अर्ज केलेल्यानंतर अर्ज सादर करा, बाबी निवडली आहे. अर्ज कृषी यांत्रिकीकरण आपल्याला टाईप करायचं आहे. इथे आपल्याला मुख्य घटक कृषी यंत्र अवजार खरेदीसाठी अर्थसहाय्य, त्यानंतर पुन्हा मनुष्यचालित अवजारे इथे टाईप करायचं आहे मित्रांनो. इथे आपल्याला पीक संरक्षण अवजारे घ्यायचे मित्रांनो. ओके, यानंतर मशिनीचे प्रकार आपल्याला इथे करायचे मित्रांनो. इथे बॅटरी संचलित पंप, कापूस हे आपल्याला टाईप करायचं आहे. आणि इथे मी पूर्वसंमतीशिवाय कृषी अवजारे खरेदी करणार नाही अशी संमती आपल्याला द्यायची आहे मित्रांनो. आणि हे जतन करायचं मित्रांनो. हे बघा मित्रांनो, हा आपला इथे आलेला मित्रांनो. क्लिक करतो मित्रांनो. मी याआधी अर्ज केला आहे, त्या कारणामुळे मला हा मेसेज आला. आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडल्याची खातर जमा करा. अंतर्गत काही बाबींचा समावेश करायचा असल्यास मेन्यूवर जा, या बटनवर क्लिक करा, अन्यथा अर्ज सादर करा या बटनवर क्लिक करा मित्रांनो. या पद्धतीनं ओके केला आहे आणि मी इथे पाहतो मित्रांनो. आता मित्रांनो, मी अनुदानावर इथे 2 अर्ज केलेले आहेत. एक आहे मित्रांनो कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि अनुदानावर बियाणे, औषधे व खतांचे वाटप मित्रांनो. तर मनुष्य चलित अवजारावर इथेच मला पहिली पसंती इथे द्यायची आणि दुसरी पसंती मित्रांनो मी बियाण्यासाठी. बियाणे तर झालेलं आहे मित्रांनो, तरी पण मी दुसरी पसंती करतो आहे. आणि इथे मी या योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल या योजनेच्या सर्व अटी, शर्ती, मार्गदर्शन सूचना लागू राहतील. ओके, आणि मी इथे अर्ज सादर करतो मित्रांनो. अर्ज सादर करावं आपल्याला इथे क्लिक करायचं आहे किंवा टॅप करायचं मित्रांनो.